सूर्य इकडचा तिकडे झाला तरी चालेल, पण आमच्या दिवसाची सुरुवात ही इथूनच होते. म्हणजे अगदी काही असू दे, मी आजारी जरी असले तरी मला असं उचलून इथे आणण्यातच येतं. गुड मॉर्निंग गाईज अनु. तर आता मी जिमला जाऊन पटपट आले कारण मला निघायचं आहे जो हेअरकट आणि जी मी ट्रीटमेंट केली आहे ती सगळं व्यवस्थित करण्यासाठी. खरं तर ही ट्रीटमेंट केल्यानंतर केस बांधायचे नसतात, पण मला की एकदम स्ट्रेट केस हवेत असं काही नसतं, त्याच्यामुळे मी ते बांधते. कारण मला थोडेसे कर्ल्स लागतात, पण ते नॅचरल आणि मॅनेजेबल असावेत असं मला वाटतं, म्हणून मी ते असं बांधते. पण मला तो नेहमी ओरडतो आरके की केस असे बांधायचे नाहीत म्हणून, पण ठीक आहे नॉर्मल. तर आता नाही दाखवणार, आता मी जाते आणि मस्त हेअरवॉश वगैरे करते, त्यानंतर तुम्हाला कळेलच. तर मागच्या ब्लॉगमध्ये काही जणांनी असं म्हटलं की ट्रीटमेंटचं नाव नाही सांगितलं. मी तेच सांगते ना की ट्रीटमेंटचं नाव जरी मी तुम्हाला सांगितलं, त्या ट्रीटमेंटचं नाव आहे त्या ब्लॉगमध्ये QOD ट्रीटमेंट. तर या ट्रीटमेंटबद्दल ज्यांना तुम्ही विचाराल, ज्यांच्याकडे जर ते काही नसेल, ते प्रोडक्ट्स नसतील, तर ते मग सांगणार तुम्हाला नाही नाही ही ट्रीटमेंट चांगली नाही, ही ट्रीटमेंट चांगली. शेवटी प्रत्येकाचा एक बिझनेस असतो, तो बिझनेस त्यांना करायचा असतो, त्यामुळे त्यांच्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट ते खपवतात आणि त्याच्यावरती तुम्हाला ती ट्रीटमेंट करायला सांगतात. आता कोणत्याही या ट्रीटमेंट म्हटलात ना, तर या सगळ्या केराटिन ट्रीटमेंट आहेत. मी स्पेशली हे मुलींना सांगते की या केराटिन ट्रीटमेंट्सच आहेत सगळ्या, पण जशी त्याची कॉस्ट वाढत जाते ना, तसा तेवढा तुमच्या केसांना त्याचा डॅमेज जो काही आहे तो कमी होत जातो. त्याच्यामुळे जेवढं महाग असेल तेवढं त्याची तुमच्या केसांसाठीचा डॅमेज हा कमी असं तुम्ही समजू शकता, कारण जेवढे महाग प्रोडक्ट असतात ते तेवढेच चांगले असतात. तर ह्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला मी सांगते की जर तुमची लेंथ एवढी असेल खांद्यावडी वगैरे, तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 7,000 वगैरेपर्यंत खर्च येऊ शकतो. मी सांगते तिथे आरकेकडे, बाकीचं मला माहिती आहे. 7-8 हजारपर्यंत ह्या लेंथला खर्च येतो. आणि त्याच्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर जो काय असतो तो जवळपास 1,500-2 हजारचा एक शॅम्पू असतो, 1,500-2 हजारचा एक कंडिशनर असतो जो तुम्हाला घ्यायला लागतो. सो तुम्ही पकडून चला की 10,000. आता मला हे सांगायचं आहे मुलींना की एवढं महाग आहे, किंवा बाकीचे पुरुष जास्त करून बोलतील काय एवढे 10,000 रुपये केसांना घालायचे वगैरे. असं एक आयुष्य आहे आपलं, आपल्याला जसं वाटतं तसं राहता आलं पाहिजे, आपल्याला जसं वाटतं तसं दिसता आलं पाहिजे. मला वाटतं की मला छान दिसायचंय, मला वाटतं की मला असे केस हवेत तरच मी छान दिसेन, मला वाटतं तर मी ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही पैसे साठवले पाहिजेत. पैसे साठवणं काही कठीण नाही आहे, तर ते पैसे तुम्ही साठवा तुमच्यासाठी आणि तुम्ही नक्की ट्रीटमेंट करा. जिथे कुठे तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही करू शकता. पण मी आरकेचं नाव यासाठी सांगते की मी त्या फेजमध्ये होते जेव्हा मी घाबरायचे अशा ठिकाणी जायला, किंवा काय ट्रीटमेंट करू मला माहीत नव्हती. खूप फॅन्सी सॅलॉन्समध्ये वगैरे जाऊन नंतर प्लस GST लागायचा. सगळ्या गोष्टींचा विचार करता मी ते सलॉन तेव्हा निवडलं होतं आणि आजपर्यंत मी तिथेच आहे. म्हणजे ते सलॉन माझ्यासाठी ह्या ट्रीटमेंटसाठी बेस्ट आहे. मी इतर वेळेला बाकी सगळीकडे जाते, पण ट्रीटमेंटसाठी मी फक्त तिथे जाते. तर मला तुम्हाला हेच सांगायचं की तिथे तुम्ही बिंदास जाऊ शकता. बाकी तुम्ही कुठेही जा, पण तिथे तुम्ही बिंदास जाऊ शकता, म्हणून मी तुम्हाला ते सजेस्ट केलं. मागच्या ब्लॉगमध्ये मी त्याचा ॲड्रेस आणि नंबर दिला होता, परत या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतेच आहे, कारण आता मी जाणार आहे तिथे, प्लस माझं थोडंसं काम आहे. त्यानंतर सौरभ आणि गाडी घेऊन ड्रायव्हर ते जातील. आमचे जे काही आउटफिट्स आहेत, आता आम्ही नागपूरला जातोय लग्नासाठी, ते कलेक्ट करण्यासाठी ते जातील. तोपर्यंत मी जाणार आहे माझ्या बॉसच्या घरी, म्हणजे मी जिथे क्लासेस वगैरे घ्यायचे त्यांच्या घरी. तर त्यांना मुलगा झालाय, त्याच्यामुळे मी तिथे जाऊन त्यांना भेटेन वगैरे, ते सगळं करेन. तोपर्यंत सौरभ आणि सगळं सामान घेऊन आमचं येतील, मग मी जाईन माझं हेअरवॉश करायला आणि हेअरवॉश करून मी रिटर्न येईन. सो हे सगळं आमचं आजचं असं बिझी शेड्यूल आहे. वाट बघते सौरभची, आणि सौरभ आणि ताई वगैरे सगळं घरातलं काही सामान आहे ते आणण्यासाठी गेलेत DMartमध्ये. आता ते सामान घेऊन येतील, त्यानंतर मग सौरभला आणि मी सांगितलं खाऊन घ्या, कारण दिवसभरात आपल्याला वेळ नाही आहे खायला, त्याच्यामुळे ते सगळं खातील आणि मग आम्ही इथून निघू. आले तू आलास मला वाटलं सौरभ आणि आले सामान घेऊन. चल पुन्हा बाय. आता कुठेही जायचं म्हटलं तर हल्ली माझा फर्स्ट क्रायमध्ये जरा जाणं येणं खूपच वाढले. सो अशा शॉपमध्ये मी सध्या खूप जाते, कारण एक वेज असते ना की आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींची लग्न होतात, नंतर सगळ्यांना मुलं होते. आता सगळीकडे माझा नंबर रजिस्टर आहे. इथे काय घेऊ ते मला कळत नव्हतं, पण नंतर मला क्यूट असा ड्रेस आवडला, तो त्यांच्या मी मोठ्या मुलीसाठी घेतला, तिच्यासाठी एक छोटी बॅग घेतली आणि मुलासाठी एक अशी चेअर आणि असं काहीतरी छान घेतलं. आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या मला असं पुढे सगळे अन्नपदार्थ माझ्या समोर ठेवण्यात आले, ज्याचा मी आस्वाद घेतला आणि त्यांच्याशी छान गप्पा मारून आता मी टॅक्सीने निघाले गिरगावला जायला, कारण सौरभ आणि दुसरीकडे कामासाठी गेले. तर माझा हेअरवॉश पण करून झालाय आणि मी आता अशी दिसते, म्हणजे ह्याच्या पुढे मी आता अशी दिसणार आहे. हे माझे फायनल
केस आता असे एवढे छोटे असणार आहेत आणि एवढे छान मला तरी वाटत आहेत, मला माहीत नाही इतरांना कसे वाटतील, ते एवढे छान छोटे असे केस आता मी ठेवणार आहे. कुणाल आता कसे वाटतात? आता बोल नको, संजय दत्त दिसते मग. कसे वाटतात? चांगलं वाटतं. कसं वाटतंय? बघू. आता बोल. कसे वाटतात? आता बोल. आता बोल. हे काय खाली आलंय जास्त काय? अरे नाही रे, काय खाली आलेलं दिसतंय? अरे ते आता केस असे झाले. मस्त वाटते. कसं वाटतंय? तेव्हा हे विचित्र वाटत होती. अरे मग आता बरोबर ते बरोबर प्रोडक्ट होतं. बरोबर वाटतं. मग काय हे बघ. हो वाच आहे तो. बार होते. पान दे काढून, मी सांगते वाच घेऊन. भजी गेलीस का आज त्याची? हा ओवाय हा ना बघ काय नाही, ते जायते भांबुर्ड्याचा पाला. भांबुर्ड्याचा पाला असा नसतो. हे अलिबागचे यांना माहित नाही. भांबुर्ड्याचा पाला असा असतो. तो नाहीच आहे, आम्ही कुठं बोलतोय. कुणाल किती वाजेपर्यंत चालणार होतं हे? काय रे? 11-11:30. आणि बॅग भरणार होतास. मग काय रात्री जाऊन बॅग भरणार? काय प्रॉब्लेम आहे? रात्री जाऊन बिग बॉस बघतलं, बॅग खैसून भरतलं. मग काय सांगतो तू? दी औषध फोन लावूया. दी औषधीची रिॲक्शन बघूया. केस कापले ते चंपाषष्ठी. तिकडे गेली असेल दादा, पूजेला गेली असेल. कुठला फोन लावलायस का दुसरा? 2 चालू आहेत इकडं पण, आणि बघ केस कापून आले. तिचा फोन ठेवू. फोनवर बोलते. हे मम्मी एकाच ठिकाणी कर, जे काय आहे ते एकाच ठिकाणी. कोणाचा फोन आहे? दादाशी नाही बोलत. कोण? कसं करणार तू? आधी त्याच्यात हे बघ. पल्लवी. किट्टू बिट्टू सोबत तिने ठेवला. फॅन दाखवतो. काय म्हणतेस? मारते म्हणते. किट्टू बिट्टू सोबत. कोणाचे पप्पा विचारतात कोणाचे म्हणून. अगं विंचरायलाच वेळ नाही. वाढतील आता परत उन्हाळा येणार. आता मी ज्यांच्याकडे गेलेले ना त्यांच्याकडे पण चंपाषष्ठी होती, तर त्यांनी मला सांगितलं की ज्यांचा खंडोबाचा देव असतो वगैरे ना त्यांचं ते असतं. हे कोकणात नाही, त्याच्यामुळे मलाही माहित नाही, ह्यालाही माहित नाही. आम्ही याला माहिती नाही, फर्स्ट टाइम करतो. याच्या आधी कधी केलंय? आपण याच्या आधी कधी केलंय? फर्स्ट टाइम. काय पण मला तर फर्स्ट टाइम माहितीये. सुहासनीला पण माहिती नाही. तू आला असशील तर ना. मला काही माहितच नव्हतं. आईला कसं वाटतात केस? केस कसे वाटतात मामा? केस छान वाटतात मला. इतके एवढेच हवे ते मला. लहानपणीपासूनच एवढे हवे. तू का केलेले असते मोठे? आता कुणालच्या बाबांना पण दाखवले. त्यांनी सांगितलं, कुणालची आई बोलली केस कापायला हवे. आणि कुणालचे बाबा बोले तुम्हाला आवडतात ना, तुला आवडतायत ना. मग छान वाटत. लहान वाटते आता. हो किट्टू बिट्टू सोबत आता मीच. तेवढेच केस केलेत मी त्यांच्या एवढे.
त्यांच्यासारखेच आहे, तसेच केस बांधणार बिंधणार मी आणि त्यांच्यासोबत फोटो काढणार आता. आणि तसंच कर. कैसे बेटा? कैसा बेटा आहे कुठे? तिचं रेकॉर्डिंग चालू आहे, लोक आलेत. चलो बाय, मला पण भूक लागली, मी जेवते. केक हवा, केक. केक घेऊन येता ना. तर म्हणजे मी तर मस्त हेअर कट केला आता मला अजिबात असं ओझं वाटत नाहीये. सगळ्यात महत्वाचं मला दोन्हीकडे म्हणजे माझ्या घरी सुद्धा आणि सासरी सुद्धा या बाबतीत काही रेस्ट्रिक्शन आहे. कुणाला थोडे मोठे केस हवे होते पण मी त्याला असं म्हटलं की थोडंसं मी कट करते, कारण मला सध्या खूप आळस येत होता. सतत घाम काम, त्याच्यात ते मॅनेज होत नव्हतं. रोज सकाळी जिमला गेल्यानंतर परत ते घाम येतो, मग ते केस धुवा आहे ते सगळं. तर त्याला मी म्हटलं मी कापते आणि मस्त हलकं वाटतंय मला आता आणि छान वाटतंय. तर असं बोलले की लांब केसच छान दिसत होते पण हे केस पण छान दिसतात असं म्हणा. आता काय करणार, मला असं हलकं हवं होतं, डोक्यावरती वजन नको होतं असं, त्याच्यामुळे मी थोडे कट केले. कारण आता बरेच दिवस मी लांब केस ठेवले होते. त्याच्यानंतर मग गेल्या वर्षी कापायचं ठरवलं, त्यानंतर बिग बॉस होतं त्याच्यामुळे ते ठेवले. त्याच्यानंतर मग लग्न होतं, मग हेअरस्टाईलसाठी मग ठेवले. त्याच्यानंतर मग ते राहिलेच ते आता कट केले. तर ये चेतन ये, मी व्लॉग बनवते. तर व्लॉग बनवत होते मी. इथे बोलायचंय का काही? तू दिसतोयस याच्यामध्ये, तुला माहितीये का? हा त्याच्यामुळे तू येऊ शकतोस, नाहीतर पोरी उगीच तुला बघतील नाही. अरे तुम्ही मला व्लॉगच बनवू देत नाही आहात, काय प्रॉब्लेम काय तुमचा? तू नाचताना दिसतोयस कुणाला याच्यात? कुणाला तू दिसतोयस नाचताना? फेमस झालाय मग नाचून दाखव. झालं? अरे मी असं काय करतं. तर असा गेला माझा आजचा दिवस आणि मी उद्या आम्ही जाणार आहोत अजिंक्य पुत्र बालीच्या घरी, कारण तिथून आमची परवा सकाळी फ्लाईट आहे आणि आम्ही चाललोय लग्नासाठी. आणि मस्त मस्त काय काय आहे, पण मला रेडी होण्यासाठी तिथे अंकिता नाही आहे यार. कसं होणार आहे माझं काय माहिती. तर माझं ते कसं होणार काय होणार हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळणार. तर या व्लॉगमध्ये एवढंच, आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. आणि हो, शाळा सुटलीचा एपिसोड बघा, कसा वाटला तेही सांगा, अभिप्राय सांगा. थोडं मोठ्यांना बोरिंग वाटेल पण लहान मुलांच्या विचाराने केलाय, काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे की त्यांनी ते एपिसोड्स एन्जॉय करावेत यासाठी. तर मडाय स्टुडिओज हे आमच्या यूट्यूब चॅनलवरती ते आलेलं आहे, ते तुम्ही बघा. आणि असे बऱ्याच नवीन सिरीज येणार आहेत, थोडंसं थांबा, वाट बघा. बाय.